आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ, ऐतवडे पुलावरून वाहतूक करताना काळजी घेण्याचे कुरप पोलिसांचे आवाहन। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। या सततच्या पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या ऐतवडे खुर्द तालुका वाळवा येथील वारणा पुलाची कुरप पोलिसांनी आज सोमवारी पाहणी केली। सध्या पुलाला घासून पाणी प्रवाह सुरू असल्याने कुरप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील यांनी थेट घटनास्थळावरून नागरिकांना आणि शेतकऱ्यांना प्रशासकीय नियमांचे पालन करण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन केले आहे। ऐतवडे खुर्द पुलावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते, मात्र जर पुलावर पाणी आले किंवा नदीच्या पातळीत आणखी वाढ झाली तर नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत पुलावरून धोकादायक प्रवास करू नये। वारणा नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी पाण्याच्या वाढत्या प्रवाहाकडे दुर्लक्ष करू नये। पूर परिस्थिती निर्माण होत असल्याने महिला नागरिकांनी लहान मुलांनी नदीकाठच्या भागात कपडे धुणे, अंघोळ करणे किंवा इतर कारणांसाठी जाणे पूर्णपणे टाळावे। नागरिकांची सुरक्षा हीच पोलिसांची पहिली प्राथमिकता असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाशी व पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण खूप वाढले आहे। ऐतवडे खुर्द पूल हा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा मुख्य मार्ग आहे। जर पुलावर पाणी आले तर कुणीही धोका पत्करून प्रवास करू नये। नदीकाठच्या नागरिकांनी स्वतःची आणि आपल्या जनावरांची काळजी घ्यावी असेही कुरप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील यांनी आवाहन केले आहे। मी भरत तुकाराम पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुरप पोलीस ठाणे। मी सर्व या भागातील कुरप क्षेत्रातील किंवा वारणा पट्ट्यातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की गेले 4 ते 5 दिवस झाले आपल्याला पावसाचे खूप प्रमाण वाढलेलं आहे। त्यामुळे जे आपल्या बाजूला जो ऐतवडेचा जो पूल दिसत आहे, हा सदरचा पूल हा सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यात जॉईन होतो आणि याबरोबर बरेच मोठी वाहतूक या पुलावरून चालत असते। सध्या पावसाचा काळ असल्यामुळे शेतकरी आणि तसेच जे नागरिक सांगली जिल्ह्यात कोल्हापूरवरून सांगली जिल्ह्यात येतात त्यांनी विशेषतः काळजी घेणे फार गरजेचं आहे। कोणीही पावसात जर पुलावर पाणी आले किंवा पाण्याचा जर वाढला तर ह्या पुलावर ये जा करू नये याची दक्षता घेणे गरजेचं आहे। तसेच काठावरची जी वस्ती आहे त्या काठावरच्या वस्तीतील लोकांनी सुद्धा जे कपडे धुणे किंवा बाकी इतर गोष्टी आपण नदीच्या बाजूला करत आहोत तर त्याबाबत विशेष काळजी घेणे गरजेचं आहे। आपली सुरक्षिततेची काळजी हीच आमची प्राथमिकता असल्यामुळे आम्ही पुन्हा एकदा आपल्या सर्व नागरिकांना आवाहन करत आहे की सध्याच्या अतिवृष्टीच्या काळामध्ये आपण विशेषतः या ऐतवडे पुलावरती आपण काळजी घेणे गरजेचं आहे।